छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये नाथषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी कमी करण्यात आलं। पाणी ओसरल्यानं गोदावरीचं पात्र उघडं पडलंय आणि या गाळात सोनं शोधण्यासाठी शेकडो नागरिक गर्दी करतात। हातात चाळण्या, टोपल्या आणि आशेने भरलेल्या नजरा घेऊन सोनं शोधण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। स्थानिक श्रद्धेनुसार विधी दरम्यान अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू किंवा दागिने अस्थींसोबत नदीत विसर्जित केले जातात। पाणी कमी झाल्यानंतर हे सोनं शोधण्यासाठी नागरिक नदीपात्रात उतरलेत। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। संजय, आपण पाहतोय पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी नागरिकांची सध्या गर्दी जमलेली आहे, काय सांगाल? नक्कीच वृषाली, आपण या ठिकाणी हे चित्र बघू शकता। हे गोदावरी नदीमधील हे चित्र आहे। या ठिकाणी हे जे नागरिक आहेत हे सर्व ऊसतोड कामगार आहेत। माहितीसाठी सांगतो, ऊसतोड कामगार आहेत आणि आता ऊसतोड संपल्यामुळे हे सर्व नागरिक हे गावाकडे आले होते आणि या गोदावरीच्या पात्रातलं पाणी सोडल्यामुळे या ठिकाणी पाणी पातळी कमी झाली। याच ठिकाणी या घाटावरून अस्थी विसर्जित केल्या जातात। या ठिकाणी अस्थी विसर्जित करणे म्हणजे पुण्याचं मानलं जातं। त्यामुळे या पाण्यामध्ये कुठेतरी आपल्याला सोनं सापडेल, कुठे नाणे सापडेल असा प्रयत्न या लोकांचा असतो आणि कुठेतरी पोट भरण्याचे एक साधन म्हणून हा प्रयत्न हे लोक करतात। आणि जवळपास दररोज आपण हे दूरपर्यंत पाहू शकतो की जवळपास 1000 लोक या ठिकाणी, महिला पुरुष असतील, कुटुंब त्यांचं या ठिकाणी हे नाणे शोधण्याचं आणि सोनं शोधण्याचं काम करत असतात। परंतु या ठिकाणी पाणी कमी केल्यावरच हा त्यांना नक्कीच आपण पाहतोय की ती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झाली आहे। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।